तर मी कांचन आणि गुड मॉर्निंग. तर हा आहे सोमवार, माझा वीक ऑफ. तर मग म्हणलं आता व्लॉग बनवायला कुठं बाहेर तर फिरायला गेलेले नाही आहे, तर आजच्या डेली रुटीनचा व्लॉग बनवूयात. तर हा शूट खूप आधी घेतला आहे, खूप आधी, म्हणजे तुम्हाला समजेलच. पण काहीतरी कारणं होती ज्याच्यामुळं मी माझे व्लॉग, रील काहीच पोस्ट नाही करू शकले. नकटीच्या लग्नाला 16 विघ्न, तसं काहीसं माझ्यासोबत झालं. आणि काही गोष्टी असतात ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडून पुढं, मी आता त्याच्यातून बाहेर पडून पुढं निघते. जे काही सुरू केलं आहे ते मला कंटिन्यू ठेवायचं आहे. तर गुड मॉर्निंग आणि हे मेडल, हेच ते मेडल जे मला भेटले लाईफमध्ये. पहिल्यांदा मेडल भेटले, ते पण कसं, तर मी स्टँड बाय प्लेयर होते तरी पण त्यांनी मला मेडल दिलं. कौतुकाची गोष्ट आहे. तर मला याच्यानंतर आठवलं की आपल्याला एक काम करायचं आहे. निकीला वर्क फ्रॉम होम चालू होतं, सो तिनं सांगितलेलं झाडाला पाणी घालायचं. सो आपण आपला हा मग घेतला, पाणी भरलं आणि निघालो झाडाला पाणी घालायला. हो, आम्ही रूमवर राहतो तरी पण आमच्याकडे झाडं आहेत. एक सोडून 6-7 झाडं आहेत. तर याच्यात टीमवर्क पण आहे आणि सगळ्यात जास्त या झाडाची काळजी घेते तर ती निकी घेते. सो क्रेडिट तिला आपण देऊ शकतो नाही, देतो आहे. हां, माझा जीव गेला व्लॉग बघितल्यावरती, असं काही नाही आहे, पण तरीही करते ती जास्त काळजी घेते कम्पेअर टू अदर, नाही का. तर मग या झाडांना पाणी घातलं आणि यांच्यापाशी 2 सेकंद थांबले. शूट घ्यायचं म्हणून पाणी नाही घातलं, तर आठवणीत होतं म्हणून पाणी घातलं. 2 सेकंद यांच्यापाशी थांबले आणि जरासं, आमच्या इथं बरीच झाडं आहेत, निसर्ग आहे. आमची रूम मस्त, म्हणजे रूम मस्त नाही म्हणू शकत, पण एरिया मात्र मस्त आहे, म्हणजे नाही का. तर मग त्याच्यानंतर मस्त रेडी झाले. आणि रेडी कशासाठी झाले, तर मग आता आपण जात आहोत, चला दाखवते कुठं. तर आपण जात आहोत जिमला. ही माझी मॅट आहे जी मला माझ्या बड्डेला गिफ्ट भेटली आहे. तर आमच्यापासून जिम फार लांब नाही आहे, म्हणजे रूममधून असं आतल्या हॉलमध्ये 4 पावलं चाललं की हॉलमध्येच आमचं जिम आहे. तर मग आपली मॅट पसरून घेतली. तर 1 महिना झालं मी रेग्युलर चाललं की हॉलमध्येच आमचं जिम आहे. तर मग आपली मॅट पसरून घेतली. तर 1 महिना झालं मी रेग्युलर एक्सरसाइज करते आहे. तर मला याचा रिझल्ट पण भेटतो आहे. तुम्ही माझ्याकडे पाहून तुम्हाला समजतच असेल की मला गरज आहेच वेट मेंटेन करायची. तर तुम्ही बघू शकता मला घाम पण येतो एक्सरसाइज केल्यावरती. तर मग आपलं एक्सरसाइज वगैरे करून झाल्यावरती आपण बटाटे चिरले. सोमवार म्हटलं की माझा उपवास असतो. बटाटे शिजायला टाकले आणि मग मी गेली अंघोळीला. बटाटे तोपर्यंत शिजले आणि मग आता सोमवार आहे, तर मग मी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाते. तर माझ्याकडे हा मंडे स्पेशल टी शर्ट होता, त्याचा थोडा फ्लेक्स केला. तुम्ही माझा रील बघितलंच असेल, तर म्हणजे तुम्हाला अंदाज पण येईलच की हा व्हिडिओ किती जुना आहे, शूट केलेला. खूप पण नाही, पण जुना आहे. पण मला नाही ते लगेच पोस्ट करता आलं, काही कारणास्तव, नाही का. तर मग आता मस्तपैकी आपण तयार झालो, मेकअप केला. मेकअपमध्ये काय येतं, एक बॉडी लोशन येतं, एक सनस्क्रीन येतं, एक पावडर येते आपली, आणि त्याच्यानंतर स्ट्रेटनिंग केसांसाठी, परफ्यूम, वॉच, अशी बेसिकशी ज्वेलरी करून आपण असं मस्तपैकी झगामगा बघा रेडी झालो. मी इथंच चालली आहे, म्हणजे एक 500 मीटर पण नाही, मंदिरातच चालले, तरी मी एवढं रेडी झाले आहे. असं नाही की मी व्लॉगसाठी रेडी झाले. जेव्हा पण मी जाते मी रेडी होतेच, कारण मला आवडतं स्वतःसाठी आवरायला. म्हणजे मी खाली जरी जायचं असेल मार्केटला वगैरे तरी पण मी आवरून जाते, कारण जर त्याच्यातून आपल्याला आनंद भेटतो आहे तर काय बिघडतं आहे तो 1 सेकंद हे करायला, टाईम घालवायला आणि आवरून जायला. मुलींना फोटो काढल्यावरती पण आनंद भेटत असतो, तसं स्वतः आवरल्यावरती पण त्यांना फ्रेश वाटत असतं. मग असं मी मस्तपैकी तयार झाले होते, तुम्ही पाहू शकता. असं मी स्वतःचा फ्लेक्स करत निघाले मंदिरात. तर मंदिरात जाताना खूप काही घेऊन जातात, मी जाते नॉर्मली. मग पण असं काही नाही आहे, जेव्हा माझं मन असतं तेव्हा. मग आज मी फक्त पाणी बॉटल घेऊन जाणार होती. सो आपण आपलं लॉक ओपन केलं. आज रूमवर मी एकटीच होती, सो आम्ही लॉक लावलं होतं आणि मग लॉक ओपन केलं आणि आम्ही निघालो मंदिरात जायला. तर मंदिरात सारखं मंदिरात सारखं मंदिरात होते असं नाही आहे.
तर आहे आपण तेवढं आपल्याला भेटते ती एनर्जी. आणि मेन तर इथं सांगायचं महादेवाच्या मंदिरात जाण्यामागचं एक तर कोणाचं कसं असतं ना, कोणाला गणपती बाप्पांची कनेक्टिव्हिटी जास्त असते, कोणाला माधवशी श्रीकृष्णांची कनेक्टिव्हिटी जास्त असते. तर माझी कनेक्टिव्हिटी जास्त महादेवांशी आहे. मला महादेवाच्या मंदिरात गेल्यावरती जे काही फील होतं ना, ते मला दुसऱ्या मंदिरात नाही फील होत. हे खरंच रिॲलिटी आहे. मी कोणत्या पण मंदिरात जाऊ दे, माझं प्रत्येक देवात म्हणजे तसं प्रत्येकाशीच असेल, पण माझं महादेवाशी जरा जास्तच कनेक्शन आहे नाही का. मग त्यामुळं तर त्यांच्याशी त्यांना भेटायला जाणं हे मॅन्डेटरी असतं. तर आता हे मी शूट करते आहे ना, तर मला एक समजते म्हणजे मी अजून पण मला खूप जास्त भीती वाटते. मला हे एकटं रूममध्ये शूट करायला काही वाटलं नाही. पण जेव्हा मी बाहेर गेली, जेव्हा मी पब्लिकमध्ये मोबाईल हे करून शूट करते ना, तेव्हा अक्षरशः खरंच असं खूप वेगळं वाटतं, खूप भीती वाटते. पण त्याला ओव्हरकम करून मी थोडं थोडं का होईना शूट घेते आहे. मंदिरात गेले, मंदिरात देवाच्या पाया पडले. हे आमच्या इथलं सुंदर असं मंदिर आहे. इथं 3 मंदिर आहेत. एक पंचमुखी हनुमानाचं, मध्ये महादेवाचं आणि इकडं स्वामी. तर या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे विशिष्ट असे की या मूर्तीचा जो फेस आहे ना, तो हसणारा आहे. म्हणजे त्यांच्या मूर्तीकडे बघितलं की ते हसत असतात. आपल्याला त्यांना हसताना बघून जे आनंद भेटतो ना, तुम्ही समजू नाही शकत. म्हणजे खूप गेले 3 वर्ष झालं मी या मंदिरात येते. जशी मी इथं राहते तशी मी माझ्या लोवेस्ट लेवलच्या माझ्या डाऊनफॉलमध्ये मी इथं आले. मी खूप आनंदी झाले तर मी इथं आले. आणि मला खूप भारी वाटतं म्हणजे नाही का, देवाशी तिथं येऊन संवाद साधल्यानंतर मी फक्त देवाला म्हणते की जे काही असेल ते तुम्ही सांभाळून घ्या नाही का. तर मग रूमवर आले, आपलं झगामगा मला बघा चेंज केलं. तोपर्यंत आपली कचऱ्याची गाडी आली. सो कचरा घेऊन खाली आले, कचरा टाकला. मग आता आपल्याला खिचडी, पेटपूजा, अंघोळ केली कीच आपल्याला भूक लागत असते. तसं मग आता मी शाबू भिजत घातले होते. मग आपला बटाटा खीर टाकून मस्त खिचडी केली. तेल जरा जास्त झालं सो मी एक्झॅक्ट रेसिपी नाही घेतली, कारण आता हे दिसत नाही आहे व्हिडिओत, पण रिॲलिटीमध्ये थोडं जास्तच झालं होतं तेल. पण ठीक आहे, बटाटा होता, केळ होता, ते सगळ्यांनी जरा नाही का मिळून मिसळून गेल्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्या नेटफ्लिक्सला स्ट्रेंजर थिंग्स लावली आणि या जेवणाचा खूप असा छान असा आस्वाद घेतला. खिचडी म्हणजे फेवरेट असते माणसाची, तसं माझी पण आहे. एकदाच खिचडी खाऊन झोपली ते डायरेक्ट 4 वाजता उठले. 4 पण नाही, 5 वाजता उठले जेव्हा तनी आली ऑफिसवरून तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर मी टेरेसवरती कपडे वाळत घातले होते. ते कपडे आणायला जायचं होतं सो टेरेसवरती गेली. त्याच्यासोबत नोटबुक घेऊन गेली. अंगात मस्ती, दुसरं काही नाही. म्हणलं आता चाललोच आहे टेरेसवर तर थोडा स्वतःसोबत पण वेळ घालवावा नाही का. वरती गेल्यावर असं सुंदर असं आकाश झालं होतं आणि त्या सुंदर आकाशाच्या खाली ही सुंदर अशी मुलगी होती. हो, मी सुंदर आहे. स्वतःला आवडलं पाहिजे, म्हणजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि हे मी स्वतः आत्ता शिकते आहे. मला समजतं आहे स्वतःवर प्रेम करायचं आणि त्याच्यातून मला आनंद पण मिळतो. जेव्हा आपण गोष्टी एक्सेप्ट करतो ना, तेव्हा आपण पुढं लवकर जातो नाही का. तर मी असं टेरेसवर खूप वेळ आले. तुम्ही पाहू शकता कितीच सुंदर, डोळ्यांना खूप भारावून टाकल असं आभाळ होतं. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःसोबत जरा टाईम स्पेंड केला. इकडे बघ, तिकडे बघ, निरीक्षण कर, व्हिडिओ शूट घे. याच्या आधी पण मी खूप वेळा असं केलेलं आहे नाही का. टेरेसवरती एकांतात वेळ घालवला आहे. एकांतात वेळ घालवला ना तर आपल्याला समजतं की म्हणजे ना मोबाईलच्या दुनियेतून आपण बाहेर येऊन काहीतरी स्वतःसोबत थांबलं पाहिजे. नाहीतर नॉर्मली आपण 5 मिनटात मोबाईल ठेवत नाही, 5 मिनटंसुद्धा मोबाईल ठेवत नाही नाही का. तर मग मस्तपैकी मी स्वतःसोबतच जरा वेळ घालवला आणि हे फर्स्ट टाईम मी रेकॉर्ड पण केलं. आणि तुम्ही लोक माझे व्हिडिओ इथंपर्यंत बघताय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी खूप 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 मनापासून थँक्यू. मी माझे प्रयत्न खूप वाढवते आता इथून पुढं. तर खूप खूप गोष्टी नाही का तुम्हाला इंटरेस्ट येईल अशा राहतील माझ्या व्लॉगमध्ये. म्हणजे मी ट्राय करत राहील काहीतरी कंटेंट जास्त छान असा बनवायचा. म्हणजे माझ्यासोबत आत्ता रिसेंटमध्ये एक इन्सिडेंट पण घडला की मला कुणाकडून तरी फीडबॅक भेटला माझ्या व्लॉगबद्दल. मी न विचारता ते स्वतःहूनच म्हणले की नाही का तू व्लॉग बनवतीस असं तसं. मग ना आपल्याला एक हूर येतं म्हणजे नाही का, आपल्याला अजून प्रोत्साहन भेटतं ना, तसं काहीसं झालं नाही का. तर मी प्रयत्न करते की मी शूट करत राहील. आणि 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 हे ऑडिओ रेकॉर्ड करणं पण सोपं नाही आहे. म्हणजे मी याचे 2-3 टेक घेते, विचार करते. म्हणजे सहज सोपं नसतातच गोष्टी, पण ठीक आहे.
करूयात आपण, तुमची साथ आहे तर सगळ्या गोष्टी होतील. मग असं म्हणत मी माझे जे मेन काम होतं टेरेसवर येण्यामागचं ते घेतलं, कपड्याच्या घड्या घातल्या. या चादरमध्ये मी सगळे कपडे ठेवले, पण ते पडायचे होते, ते पडले. लॉक लावताना ते पडले पायऱ्यांवरती, कपडे सांडले माझे. पण ठीक आहे, तसंच आवरून गेली. आणि मेन तर ह्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते, तर हे आमचं डेली रुटीन आहे. रोज रात्री आम्ही जिरं, बडीशेप आणि ओवा यांचं पाण्यात भिजत घालतो, चिया सीड्स. आणि हे आश्चर्य वाटेल, पण हे आमचं डेली रुटीन आहे, रोज असतं. आणि करतो, हे रोज करतो स्वतःसाठी. लाईट बंद झाली म्हणजे काम संपलं असं नाही. आपण एक स्त्री आहोत आणि असं काही नाही आहे, पण स्ट्रगल इज रिअल म्हणतो ना तसं. तर रोज सकाळी आमचं मॉर्निंग शिफ्ट, आता उद्या मंगळवार माझी मॉर्निंग शिफ्ट, मग त्याच्यासाठी रात्रीच बकेट भरून ठेवतो. 4ला उठायला लागतं. मग ते एक 5 मिनिट वाचून जातात एक बकेट भरायचं. तोपर्यंत पाणी लावून स्वयंपाक वगैरे, डबा वगैरे करायचं काम राहतं ना. मग त्याच्यानंतर आपलं तोंड धुवून डेली रुटीन म्हणून मग तोंडाला आत्ता थंडी असल्यामुळे मी व्हॅसलीन लावते, नाही का, 3 ड्रॉप्सवाला. तर त्याचा मी व्हिडिओ घेतला होता, पण माझं स्टोरेज फुल झाल्यामुळं तो व्हिडिओ नाही आला. तुम्ही माझा हा व्लॉग इथंपर्यंत एंडपर्यंत बघितला त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. असंच बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.